नातरे हे निगुते चुके मग त्याग तुझे हात तुझे तै काही न तेजे अधिके गोवीच पडे. भगवान सिद्धेश्वरांच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 131 ओवीचा आपण विचार करतो आहोत. आणि विषय आहे नित्य आणि नैमित्तिक कर्म. कर्मामध्ये 4 प्रकार आहेत: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त असे 4 प्रकार आहेत. नित्यकर्म तुम्हाला लक्षात आलं, नैमित्तिकही तुम्हाला कळेल. नित्यकर्म म्हणजे देवपूजा न चुकता करणे, जपजाप, ध्यान धारणा, संध्यावंदन वगैरे, त्याला नित्यकर्म म्हणतात. नैमित्तिक कर्म श्राद्ध आहे, पुण्यतिथी आहे, सणवार आहे. आता गणपती काही रोज बसवत नाही आपण, हे नैमित्तिक कर्म आहे. हरतालिका आहे, गौरीगण आहेत, हे सगळं कसं आहे? हे नैमित्तिक आहे. नित्य, नैमित्तिक आणि काम्य. ते काम्य कर्म करणं हे तर चुकीची गोष्ट आहे. कारण काम्य कर्म केलं त्याने काही फळ मिळतं का? मिळत नाही, हे लक्षात ठेवायचं. कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. तुम्ही किती दुनिया करा, काही होत नाही, लक्षात ठेवा. उगी त्याच्या मागे लागायचं, त्याच्यावर बोजा घालायचा, त्याला शिव्या घालायच्या नाही. तुम्ही करता अनुष्ठान, उपवास, तापास, काही यज्ञ यागादी सत्यनारायण पूजा वगैरे करतात आणि तुमच्या मनासारखं झालं नाही की देवाला शिव्या घालतात. देव काही तुमचं बांधील आहे का? नाही. तुम्ही जसं पूर्वजन्मामध्ये केलेलं कर्म आहे त्याचं फळ देतो. जैसे ज्याचे कर्म फळ देतो रे. मग का तुम्ही त्याच्यावर बोट्या घालता आणि का सांगतात करून घ्या? श्रावण महिनाभर उपवास करायचा, कोणी जाईन तुला करायचं? कसं करता? काय उगी देहाचे दंडन, काय डोक्याचे मुंडन कसं करता तुम्ही? घेण्यान देणं. बरं, करायचं असेल तर मग देवाची या चाळे आळवावी देवा. ओस देह भाव पाडू, ते सुद्धा त्याला विधी आहे, लक्षात ठेवा. उगी देवाचं भजन करायचं म्हणजे काय करायचं? चहा पिणा करता. खेड्यापाड्यात भजन असतात मंदिरात, चहा झाला की संपलं भजन. तसं चहा करता भजन काय नाही. देवाची या चाळी आळवावी देवा, ओस देह भावा पाडू म्हणतात. देह भाव राहता कामा नये, त्याला भजन म्हणतात. आम्ही त्या पद्धतीने भजन करतो. मोले घातले रडाया, नाही आसू आणि माया. हो, देवाबद्दल तुम्हाला कधी रडलं का? देवाबद्दल तुमच्या डोळ्याला कधी पाणी? आयुष्यभर तर म्हणून राहिला तुम्ही त्याच्याबद्दल वाद नाही. आयुष्यभर राहताय तुम्ही, पण कशा करता? संसार. देव करता कधी रडला का? काय म्हणत? अष्टसात्मक भाव. कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे राम रूप. काय म्हणतात? कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे. आम्ही भजन करत नाही अशा प्रकारे. भक्ती करतो, उपासना करतो, उपवास करतो, दुनिया करतो, पण ओस देह भावा पाडू दुनिया नाही. काय देहाची महत्व लक्षात घेऊन पहा. एका साधूने सांगितलं की तुम्ही एक तर सूर्य उदय अस्ताच्या अगोदर जेवा आणि तिथून पुढे नंतर 16 तासाने जेवा. तुमचं आयुष्य नक्की वाढेल.
16 तास. कारण जठराग्नी इथं काम करत नाही, हे लक्षात ठेवा. एकदा सूर्यास्त झाला रे झाला की जठराग्नी मंद होतो. सूर्यास्ताच्या पुढे जेवू नये. जैनांच्या काही नावचं केलेलं नाही, लक्षात ठेवा. आई म्हणतो जैन लोकचं करत नाही, ही चुकीची कल्पना आहे. आपल्या जैन करतात ते शास्त्राप्रमाणे करतात. आम्हाला शास्त्रांना वसतात, आम्हाला काहीच नाही ना. मनोमार्गे गेला तो तेथेच मुखला. आमच्या मनाला वाटते तसं आम्ही वागतो, मनाला वाटते तसं उपवास करतो. काय गाढव आणि सरपण एकादशी कर कशा करता? कुणी सांगितलं तुम्हाला हे करायला? उपासना कशाला म्हणतात? दररोज तुमचं जर आयुष्य वाढवायचं असेल, शरीर चांगलं ठेवायचं असेल, तर कमीत कमी 16 तास मध्ये काही खायचं नाही. शास्त्र एक दाखवेल मी. 16 तासाने जेवायचं म्हणजे तुमचं शरीर चांगलं राहील, पचनक्रिया चांगली राहील, जठराग्नी प्रदीप्त राहील, रोग होणार नाही, आयुष्य वाढल्या जाईल. 16 तासात किती वेळ खातो? मध्ये म्हशीचा आंबवून खाल्ल्यासारखं मशीन असू द्या. मला मुद्दा काय सांगेल ते अशा प्रकारे मनुष्याने करावं. उपासना करावी, भक्ती करावी, पण काम्य चालेल. काम्य कर्म करू नये. कधीही देवावर भार घालू नये. कारण आपण जे पेरलं तेच उगवणार ना. तुम्ही जर कारळे पेरले, देवा गहू उगवू दे, उगवते नाही. जे पेरलं तेच उगवणार, जे केलं तेच फळ मिळणार. लक्षात. पण आम्ही काही आतापर्यंत कृष्णार्पण म्हणून केलं नाही. कधी जे जे कर्म करतो, आता किती हजारदा ऐकला असेल गीतेचं 9वं श्लोक, 9व्या अध्यायातलं श्लोक. यत् करोषि यदस्नासि यत् जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. हजारदा ऐकलं. त्यातलं किती घेतो आपण? काही घेत नाही आपण. ऐकतो त्यामुळे तुम्ही विचार विचारी घेता. तुम्ही काय तुमचे उपकार आहेत फार मोठे, लक्षात ठेवा. म्हणून मला बोलायला मिळतं, आनंद ब्रह्मानंद मिळतो. काय तुम्ही काय करता, किती ऐकता, कसं ऐकता, त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. लक्षात ठेवा. थोडं कमी जास्त बोलत बोलत तुम्ही येणार नाही. ओ बी गया, तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती दुप्पट झालं, अशी परिस्थिती होईल. असा विषय चालला नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित. नित्य कर्म तुम्हाला कळत, नैमित्तिकही कळलं. काम्य कर्म फलाच्या इच्छेनं केलेलं कर्म. कधीही फलाच्या इच्छेने करायचं नाही. गर्दी असते शंकराला पाणी घालायला. कशा करता घालतात? शंकरा करता. कोणाची नोकरी, कोणाचं लग्न, कोणाचा आजार, कोणाचं काय, कोणाचं नवरा बायकोचं पटत नाही, काय भानगडी आणि त्याच्यावर झड. कसं करत? कुणी सांगितलं तुम्हाला? काम्य कर्म करायचं ना. करा तर दिवसातून 3 वेळेस पाणी घाला, त्याचं फळ नाही मिळेल तर सांगा. नक्की तुम्हाला तुमचा उद्धार होईल, मोक्ष मिळेल. मागू नका, काही चांगलं होईल. मागायच नाही. तरी काही डोळे दाखवून म्हटलं नाही. पण आम्ही त्या भावनेनं करत नाही ना. म्हणून सगळं व्यर्थ. आयुष्य आतापर्यंत फुक्कट गेलं, नुसतं गेलं नाही ना. तरी हे निगुती चुके. मला पटलं तर घेत जा, नाही ते जाताना टाकायचं माझ्याकडे. मग त्यागो की जे हात तुके तै काही न ते जे अधिके भुवीची पडे. म्हणून
भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना ना तरी हे निगुती चुके, हाताने झेलून सोन्याचं वजन. अंदाजे सांगतात लोक, सांगतात एवढं असेल हे. अहो तुम्ही हाताने काय सांगा, वजन करून बघा मला सांगा ना. पण हाताने ज्याला तो अंदाज आलेला आहे ते सांगू शकतो की एवढं भरेल नक्कीच. थोडं मागं होईल थोडंफार, पण नक्की एवढं भरेल. ना तरी निगुती हात चुके, त्याचं उदाहरण आहे की सोन्याचं जे वजन आहे ते पुष्कळ लोक हातात घेऊन सांगतात की 2 तोळे असेल, 4 तोळे असेल, 10 तोळे असेल का. परवा तर एक माणूस आणि त्याची बायको दोघं गेले त्या तिरुपतीला. किती तोळ्याचे दागिने असतील त्याच्या गळ्यात, उगी अंदाज. त्याच्या गळ्यात किती तोळ्याचे दागिने असतील ते सर्व दाखवलं जाईल का, तसं किती तोळ्याचे असतील तुमच्या अंदाजाने किती आहे. आपली कुठपर्यंत मजा राहील. 25 किलो ते दोघांच्या अंगावर होते. गप्पा मारत नाही, मी पाहायला सांगतो. किती मग त्या तिजोरीत टाकायला घेऊन गेलता का गळ्या घालून गेलं मला माहित नाही. 25 तोळे नाही, 25 किलो वाकून गेले ते वजन दोघांवर. कशामुळे वापर कोणाचं मला माहित नाही. ना तरी हे निगुती चुके, मग त्यागू के जे हात तुके, तरी काही न ते जे आहे गोवीच पडेल. मी करमलं म्हणून सांगत नाही, मी पाहिलं ऐकलं ते सांगतो. मी कधीही खोटं सांगत नसतो, गप्पा मारत नाही म्हणून सांगितलं की हात तुके म्हणजे हातावर घेऊन सुद्धा तो अंदाज त्यांचा खरा ठरला. मग त्यागू के जे हात तुके, त्याप्रमाणे सहज ज्याप्रमाणे वजन अंदाजाने सांगितले जाते त्याप्रमाणे स्वबुद्धीने त्याग करा आणि संन्यास करा. कशाचा त्याग सांगितला, कशा संन्यास सांगितला. अनेक वेळा झाला हा विषय, या 8 दिवसात तेच चालले. त्याग आणि संन्यास, त्याग आणि संन्यास हे चालले. त्याग आहे कर्माचा आणि संन्यास आहे फलाचा. ना आता 2-4 वेळेच्या अगोदरच येते विषय. ना तरी ते निवृत्ती चुके, मग त्यागू की जे हात चुके, याप्रमाणे स्वबुद्धीने मनुष्याने संन्यास केला. संन्यास तशी अवघड गोष्ट आहे, ती सोपी नाही आहे. बोलणं फार सोपं आहे, पण करणं फार अवघड. लक्षात पण करतात काही लोक. तुम्हाला माहिती असेल भर्तृहरी नावाचा राजा होता. भर्तरीनाथ नवनाथाचा नाही. त्याने 3 शतकं केलेली आहेत आणि शेवटी त्याने वैराग्य शतक केलं. भर्तृहरी फार मोठा कवी होऊन गेला, एक राजा होता. त्या भर्तृहरीना भोगी होता फार. राजा म्हटलं तर काय कमी हो, ऐश्वर्य संपन्न आहे. त्याला काय रेशनिंगच्या लाईनीच उभं राहायचं. आमच्याकडे गरीबही राहतात आणि पैशावाले पण राहतात. रेशनिंगच्या लाईनला उभे तसं थोडं राजाच असतं. राजा बोले आणि दल हाल्यास म्हणतात. हो, राजा काही कमी नसतं, लक्षात ठेवा. एक साधू आला त्याच्याकडे आणि त्याने एक फळ दिलं, उत्तम तेजपुंज असं. सांगितलं, राजा तुला हे सर्व जगाचं कार्य करायचं आहे. तुला आयुष्य वाढणं, आरोग्य वाढणं गरजेचं आहे. तुझं तारुण्य टिकून राहणं गरजेचं आहे.
मी का सांगतो लक्षात घ्या बरं. आणि त्याने मग ते दिलं फळ. त्याला असं वाटलं किंवा आपण जर फळ खाल तर मी माझी अमर काय होईल, आयुष्य वाढेल, आरोग्य वाढेल आणि बायको मरेल. काय होतं बायको मिळेल तर मजा आहे का? नाही, म्हातारपणी दोघं लागतात, लक्षात ठेवा. काय पण तसं होत नाही. कुणाच तरी वियोग होत ठरलेला नाही. काय पण राहावं, कुणाचंही असो, म्हातारपणापर्यंत राहावं. पोरं कोणी सेवा करत जसा हक्क चालतो आपल्या पत्नीवर, तसा कोणावरही हक्क चालत हो नाही आहे, लक्षात ठेवा. तो म्हणला तर राणी गेली तर मग काय उपयोग त्याची. म्हणून त्याने ते फळ माझ्याकडे माझं लक्ष तिकडे जाऊ देतो काय. मग त्याने ते फळ कोणाला दिलं, त्याचं प्रेम कोणाला होतं, राणीवर दिलं. राणीला ती म्हणजे काय होईल, यांनी चिर यौवन प्राप्त होईल, आरोग्य प्राप्त होईल, आयुष्य प्राप्त होईल. तू राहिली तर मला मजा आहे ना, नाही तर काय उपयोग त्याचा. मी एकट्याच राहिलो तरी म्हणून तू खा. बरोबर द्या. तो राजा निघून गेला. तिचं प्रेम होतं घोड्यावाल्या, घोडे खराडा करणार त्याच्यावर. कुणाचं मी का सांगतोय लक्षात घ्या तुम्ही त्याचा मुद्दा. काय तिनं त्याला हात मारला म्हणजे हे फळ खा. ती म्हणली आणि काय होईल, ती म्हणली आणि चिर तारुण्य प्राप्त होईल, आरोग्य प्राप्त होईल, आयुष्य प्राप्त होईल. तू मिळाला तर मला काय उपयोग नाही त्याचा, म्हणून तू खा. दिलं त्याला. गेला, जिबाई गेली निघून राणी. त्याचं प्रेम होतं एका वेश्येवर. तो ते अर्ध्या रात्रीच्या बाईने दिली त्याला. तो अर्ध्या रात्री गेला म्हणजे दार वाजवायला जावली, आता येऊ नकोस, मी आता झोपायला लागले. अगोदर त्या पाया पडतो, उघड दार, तुझ्याशी काम आहे फार मोठं. म्हणजे आता काम बिन पाहिजे झाले. अगं मी असं करू नको ना, तुझ्या पाया पडतो, उघड दार. तिने उघडलं. उघडल्यानंतर हे फळ म्हटलं. या फळाने काय होईल, चिरतारुण्य प्राप्त होईल, आरोग्य प्राप्त होईल, आयुष्य प्राप्त होईल. तू खा. तुला बघितलं की मला बरं वाटतं, चांगली गोष्ट आहे. तो निघून गेला. तिने विचार केला, मी असली घाणेरडी बाई काय पुण्यकर्म करते का मी, काय जगून करायचे मला, कशा करता. अरे जो या जगाचा पोषणदा आहे, जगाचं पालन पोषण करतोय, ज्याच्यावर जग चालत आहे, एवढा दयाळू, कनवाळू, कृपाळू, सगळ्या जगाचा मायबाप, त्याने खाल्लं तर त्याला आरोग्य प्राप्त होईल, चिरतारुण्य प्राप्त होईल, आयुष्य प्राप्त होईल. माझं काय व्हायचं. प्रेम म्हणून नव्हे, लक्षात ठेवा. त्याने विचार केला, माझं काय व्हायचं. म्हणून ती गेली. सरकार म्हणजे त्या जाऊन दे ना. सेवक म्हणजे तुला कसं जायचं माझ्याकडे, तू कधी आलीच नाहीस. मी म्हणलं जाऊ दे ना बाबू, माझं काम आहे फार मोठं. काय काम आहे सांग, तुला सांगून काय करायचं. द्वारपाळाने आलं, मला राजाकडे जाऊ दे. ते काही जाऊ दे. त्या आवाज गोंधळ ऐकला राजन. राजा म्हणा काय मागत चालले. अहो म्हणले ही बाई आली भेटायची आणि ती मला भेटायचं, मला भेटायचं. पण येऊ दे ना बाबा, येऊ दे म्हटलं. म्हणजे कशा आलीस तू. म्हणजे सरकार तुम्हाला एक तुमच्याशी काम आहे माझं. ते काय काम आहे, तुम्हाला एक असं फळ द्यायचं मला. कशा करता, तुम्ही या जगाचे पोशिंदे आहात,
तुम्ही फार दयाळू आहात, कनवाळू आहात, कृपाळू आहात. नुसते लोकांच्या टाळूवरचे लोणी खाणार नाही, अलीकडचे लोणी खाणारे सगळे मडे, त्यांचा काही उपयोग नाही मूर्खांचा. तो असे काही तुम्ही नाही आहेत. तुम्ही जगाचं कल्याण करणारे आहात म्हणून तुम्हाला एक फळ दे. तू म्हणणं बरं दे. कुणी दिलं तुला? तू बाकीचा विचार करू नका. दिलं राजा ते फळ. राजा म्हटलं हे फळ तुझ्याकडे कसं काय? सांग, मी तुला काही करणार नाही, तुला माफ करेल, शिक्षा करणार नाही, मोकळ्या मनाने सांग. ती म्हणली मला द्या. कोणी दिलं? तिला कोणी दिलं होतं? घोड्याला खरारा करणारा त्याने दिलं होतं. त्याला बोला. तिला म्हण तुझा हे फक्त तुला मोकळे म्हणून सांग, तुला शिक्षा करणार नाही, काही नाही, काही. तो म्हणला राणी साहेबांनी. राणीला बोलावलं. नुसतं बोलावलं नाही, तिची हकालपट्टी केली. राज्याच्या आत तर पाऊल ठरत, खबरदार लक्षात ठेवा, माझं प्रेम तुझ्यावर आणि तुझं कुठं तरी. विषय संपला. कशाकडे सांगितलं मी? संन्यास. काय संन्यासाकरता त्याग आहे, पण कुठं, केव्हा, कशाचा करायचा त्याग? त्याला काही शास्त्र आहे, लक्षात ठेवा. आम्ही नको ते टाकतो आणि जे घ्यायला पाहिजे ते घेत हो नाही. लक्षात आम्ही टाकायला पाहिजे संसार आणि घ्यायला पाहिजे नामस्मरण, भगवंताचं भजन, भक्ती, हे घ्यायला पाहिजे. आम्ही ज्याचा उपयोग काही होत नाही. लक्षात ठेवा. शेतकरी रानात गेला म्हणजे लोकांना सोयाला दाखवतो. त्या नेमापासून तर या आंब्यापर्यंत ही सगळी जमीन माझी आहे. तेव्हा ती जमीन त्याला हसते. मूर्खा, माझी माझी काय म्हणत, तुझ्यासारखी अशी किती काही वाट लावली. आजा मेला पणजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत नाथू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे पंढरी वाचून, दुधा खाव नाही कोठे. आपलं काय आहे? ते हसतात आपल्याला. गाडी माझी, गाडी हसते. घर माझं, घरही हसतं. वेड्या, घर म्हणजे काय आहे? काय आहे? धर्मशाळा. घर काय आहे? आजपर्यंत किती आले प्रवासी आपल्यासारखे आणि किती गेले. आम्ही सर्व हे प्रवासी, जाणार दूर तो मार्ग दाखवा, अधिकार से गुरुराया, राम नाम भवसागरी तरावया. कशा करता सांगितलं? काय सांगितलं? संन्यास. काय आहे? काही. कशाला माझं म्हणायचं नाही. आणि हे मोठ्या सुद्धा आपलं नाही आहे. देह हा पाचाचा आणि ना शेवटी याच्याला द्यावा लागतो. अगोदर काय जातं? अगोदर अग्नी जात, मग काय जातं? जलतत्व जात, मग काय जातं? आकाश तत्व जात, मग काय जातं? वायू तत्व जात. फक्त त्याला काय म्हणतात? पार्थिव. फक्त पृथ्वीचा भाग. शेवटी कहत कबीरा सुनभाई साधू, मिट्टी में मिट्टी मिलाया. शेवटी काय आहे? शेवटी काहीच नाही ना.
घरे दारे महाल माड्या संगे येईनात वेड्या सर्व हे जाग्यावर राहणार देह हा मातीला माय बाप बंधू बहिणी संगे येईनात कोणी सर्व ही मायेचा बाजार देह हा मातीला जाण जवळी असता पैसा रुका तवरी म्हणतील बाबा काका शेवटी नाही कुणाचा आधार देह हा मातीला दास सांगे सर्व जगाला हरिनामाकडे लक्ष द्याना होईल कुळीचा उद्धार देह हा शेवटी काय लागणार मला म्हणून संन्यासाला फार महत्व लक्षात हे जाणून बुजून करा तरच तुमचा उद्धार होईल नाहीतर कुठं जाल तुम्ही आम्ही सगळे काही सांगता येईल हे केलं तरच अंतकाळेचे मामीव स्मरण मुक्त्वा कलेवर यत् प्रयात समद्भाव यात नास्त्यत्र संशय अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही अंतकाळाच्या वेळेला जर मुखात राम आला तर भगवत स्वरूपाची प्राप्ती पण मुखात राम येण्याकरता मुलाला 100/100% मार्क पडतो 100% 100/100 पडतात ना माझ्या नातीला पडले सत्कार केला फार मोठा 50,000 रुपये घेऊन माऊली संकुलमध्ये गणिताला तेवढेच इंग्लिशला तेवढेच किती अवघं पडतात का मला हे सांगायचं पडलेलं नाही सांगितलं मला उगे पडतात का मग काय करायचं जीवाचा रान करत लक्षात ठेवा तेव्हा पडतात दोघी पडतात का पैकीच्या पैकी मला तसं भगवंताचं नाम मुखात येण्याकरता दिवसातून किती वेळ घ्यावा लागतो हा घेतो का आपण अवघड गोष्ट आहे सगळे लक्षात ठेवा तुम्ही रोज लिहून ठेवत जा किती तास बाकीचं बोललो आणि किती मिनिट जेव्हा नाव घेतो मिनिट तास कुठला आलाय